आमचं जर लागलं एखादं तर मग कसे दंडू घेऊन फिरता तुम्ही? हा, तुमचं काही संरक्षण आहे का त्यांना मौलवीला? नाही आहे का? मग संरक्षण आहे तर तुम्ही घाबरता का? मग घाबरत असाल. दोन पैकी एक गोष्ट आहे ना नक्की. मग मला हे सांगा, तुमचा कोण पोलीस आहे त्याच्यासमोर पोस्टर लावलं? समोर पोस्टर लावला असं मला नाही. मी तुम्हाला सांगतो, ट्रॅफिक कंट्रोलर पोलीस तुमचा जो होता तो चौकाचा तिथे हजर होता, त्याच्या समोर पोस्टर लावला. त्यांनी विचारलं किसने लगाने को बोला है, तो बोले मौलवी ने बताया है. ही फॅक्ट आहे. आणि दुसरा भाग असा की गाडगेनगरचा ठाणेदार आता म्हणतो सस्पेंड व्हायला पाहिजे. बरं, पंचवटी चौक काही असा लहान गल्लीतला चौक आहे का की कोणाला दिसणार नाही म्हणून? हिंदू मुला मुलींना इस्लामिक जाणून घेण्यासाठी कंपल्सरी या पद्धतीचे बॅनर जर लावले जात असतील आणि पोलीस बघायची भूमिका घेत असतील, कारवाई नसेल होणार. त्याच्यावर नंबर दिलेला आहे, त्या नंबरचा ट्रेस होऊन आता त्यांना अरेस्ट व्हायला पाहिजे. आता मी काल फोन लावले. एक पहिला उचलला गेला चेन्नईमध्ये, दुसरा उचलला गेला हैदराबादमध्ये, आणि त्याला विचारलं की तुझं कुठे ऑफिस आहे, कोण तुझा अध्यक्ष आहे, तर सांगायला तयार नाही. इथलं पोस्टर कोणी लावलं हे सांगायला तयार नाही. माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहे. त्या नंबरवर तुम्ही फोन लावला का? कुठे पीआय? बोलवा ना. त्या पीआयनी केलं काय? आम्हाला जनतेला माहित झालं पाहिजे की अमरावतीमधले पोलीस काय करते, की काहीच नाही करत. आता गुटखा किंग अमरावतीमध्ये मुसलमान, मोर्शीमध्ये गुटखा किंग मुसलमान, परतवाड्यामध्ये गुटखा किंग मुसलमान, कत्तल करणारे मुसलमान, गायीची कत्तल करणारे, गायी आणणारे मुसलमान, त्याच्यानंतर रेती चोरणारे, रेतीचे ट्रकवाले मुसलमान, हे तर सगळे तुमच्या संरक्षणात सुरू आहे ना. गोवंशबाबत आपली नियमित कारवाई सुरू. अरे पण काय कुठे किती जण आतमध्ये टाकल्या गेलेले आहे? किती जण आतमध्ये टाकल्या गेले? गुटख्याचं आहे ते गुटखा पाहिजे, जेवढा पाहिजे तेवढा आणून देतो. मग करोडो रुपये कमावून राहिले. एमडी विकणारे मुसलमान. मग सगळं तुम्ही जर इथं सुरूच ठेवत असाल, तर रात्रीच्या 10 वाजता जर पाहिलं तर त्या रोडवरून गाडगेनगर चौकामध्ये 12 लोक बसून त्या मार्केटमधून बंगाली बोलणारे लोक येतात. त्या शाली आणि ते विकणारे मुझफ्फराबादमधले पोरं ते मालटेकडीवर सकाळी उभे असतात. कोणत्या लॉजमध्ये असते, बाहेरून विकणारा माणूस आला, घेतो पोलिसाची परवानगी. मी तिथून मालटेकडीवरून फोन केला की बा हे त्या कोणतं भारत लॉज आहे, त्या भारत लॉजमध्ये थांबलेले आहे, त्यांना चेक करा.